मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा विक्रोळी इथे होणार आहे। आगामी काळात दोन्ही नेत्यांच्या 7 ते 8 संयुक्त सभा नियोजित असून त्यातली पहिली सभा आज पूर्व उपनगरात होतीये। विशेष म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या शाखांना सुद्धा उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे भेटी देणार आहेत, तर दुसरीकडे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही मुंबईमध्ये 2 संयुक्त सभा घेणार आहेत। शिवडी, भायखळा, वरळी जिथे शिवसेनेची खरी ताकद आहे, जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे शाखांना भेटी देणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेण्याच्या आधी मुंबईतल्या शाखांवर लक्ष केंद्रित केलंय। तिथे जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सूचना करतायत। तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि आपल्या उमेदवारांपर्यंत पोहोचता यावं यासाठी शाखा भेटीचा कार्यक्रम पुढचे 3 दिवस उद्धव ठाकरे करणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देत आहेत आणि अशातच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मधल्या शाखेत जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली। दहिसर प्रभाग 2 मध्ये भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून धनश्री कोलगे उभ्या आहेत, तर प्रभाग 3 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रोशनी गायकवाड रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजप आमदार प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकर उभे आहेत। तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढली। तसंच आम्ही तेजस्वी विरोधात नाही तर भाजपच्या प्रवृत्ती विरोधात असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। मला विनोद घोसाळकरांचा अभिमान वाटतो। कारण एकतर घरावरती संकट तुम्हाला कल्पना आहे, त्याचा मी आता उच्चार करू इच्छित नाही, आणि त्याचा गैरफायदा घेणारा आपला शत्रू, आणि या शत्रूला आपल्याला सगळीकडे हरवायचंय। कोणत्याही व्यक्तीची लढाई नाही तर ही वृत्तीची लढाई आहे। जे जे आपले घरभेदी आहेत त्या घरभेद्यांचा पराभव आपल्याला करावाच लागेल, म्हणून मी मुंबईमध्ये फिरतोय। मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज मुंबईतील पूर्व उपनगर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी इथल्या शाखांना ते भेटी देणार आहेत। अमित ठाकरे हे वॉर्ड क्रमांक 114 येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेलाही भेट देतील। वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी युतीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजोल पाटील अधिकृत उमेदवार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केलाय। मुंबईच्या कांदिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शोभा राऊळ यांचा पक्षप्रवेश झाला। दरम्यान शुभा राऊळ आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी आशिष शेलारांची भेट झाली होती आणि यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झालाय। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी ठाण्यातील महायुतीच्या विविध निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन केलं। 16 तारखेच्या निकालाला विरोधकांना खातं उघडू देऊ नका असा कानमंत्र देखील आशिष शेलार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला। तर 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापूर येणार असल्याचा विश्वास देखील शेलारांनी व्यक्त केलाय। आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही असं ठरल्यानंतरही भाजपच्या काही नेत्यांनी आपल्या मुलाला किंवा बायकोला उमेदवारी दिली। त्यावर आता रवींद्र चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलंय। काही ठिकाणी पोहोचता आलं नाही, त्यामुळे निवडून जरी आले तरी त्यांना महापालिकेत कोणतंही महत्त्वाचं पद दिलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या ठिकाणी पॉसिबल झालं, लक्ष देता आलं, त्या ठिकाणी लक्ष देऊन काही निर्णय जे आहेत ते निर्णय हे सहजपणे करता आले, आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी कदाचित पोचू शकणार नाही किंवा नजरचुकीने म्हणा किंवा अशा काही गोष्टी कुठेतरी घडल्या असतील, परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्यांच्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे त्यांना भविष्यात त्या ठिकाणी जो निवडून जरी आलेला असेल तरी त्यांना त्या पालिकेमध्ये किंवा त्या ठिकाणी कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती तरी 100% जाता येणार नाही, या संदर्भातला निर्णय पार्टीने केलेला आहे। नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या सत्ता काळात आणि मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान महापौरपद भूषवलेले अशोक मुर्तडक आणि उपमहापौरपद भूषवलेले गुरमीत बग्गा हे नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। अशोक मुर्तडक यांनी मनसेतून भाजपत प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मागितली होती, मात्र माजी महापौर यांना भाजपनं उमेदवारी दिली नाही। त्यामुळे बंडखोरी करत अशोक मुर्तडक अपक्ष उमेदवारी करत त्यांना शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे
माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी निवडणुकीच्या दरम्यान नुकताच भाजपत प्रवेश केला होता आणि भाजपनं बग्गा यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाशिकमधल्या प्रमुख लढतीत ही लढत देखील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरते. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच जल्लोष करणाऱ्या दिनकर पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजपनं दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील यांना तिकीट दिलं. दोघंही पाटील पितापुत्र जोरदार प्रचार करतायत. तर अमोल पाटील यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9ची पाटीलकी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह देण्यात आलं. हे कसं काय घडलं असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला. राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे या अधिकृत उमेदवार होत्या, मात्र त्यांचा एबी फॉर्म गहाळ झाला. त्यामुळे छाननीमध्ये त्यांना अपक्ष उमेदवार ठरवण्यात आलं. मग त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी तसंच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीनं सुनावणी घेतली. जयश्री भोंडवे यांनी वेळेतच एबी फॉर्म सादर केला हे त्यांच्याही निदर्शनास आलं. हर्डीकरांनी जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीमध्ये अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगली दौऱ्यात केलेल्या घोषणांवरती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी टीका केली. 11 वर्ष देशात आणि 3.5 वर्ष राज्यात भाजपची सत्ता आहे. विद्यमान आमदार भाजपचे आहेत. मग असं असताना मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या ती कामं 3 वर्षांच्या कालावधीत का होऊ शकली नाही असा सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केला. तर मागच्या 3.5 वर्षांमध्ये सांगलीतील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न यांना दिसले नाहीत. ज्या काही तुम्ही गोष्टी सांगितल्या त्याची किमान सुरुवात तरी करायला पाहिजे होती. मात्र आता निवडणूक तोंडावर असल्यामुळे या सगळ्या घोषणा केल्या जात असल्यात अशी टीकाही त्यांनी केलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पाईपलाईनचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलाय. 2013 साली आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरसाठी पाईपलाईनची योजना मंजूर केली. काळंबावाडी धरणापासून 52 किलोमीटरपर्यंत थेट पाईपलाईननं कोल्हापूरला पाणी आणण्याची ही योजना होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्ण होण्यास 2023 हे साल उजाडलं. 488 कोटी खर्च करून आणलेल्या पाण्यावरून आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक गाजतीये. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पाईपलाईनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत पैसे थेट बावड्यातल्या घरात गेल्याची टीका केली होती. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाईपलाईन योजनेसाठी आमरण उपोषण करणारा पहिला आमदार मी होतो असं म्हटलंय. मात्र या पाण्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही असं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटलांवरही टीकास्त्र लागलंय. पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि 450 कोटी रुपयाची थेट पाईपलाईन आली. थेट पाईपलाईन आली, माझ्यामुळे मंजूर झाली. विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता. ती शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली. जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या. पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये 70 कोटीचा ढकला पाडला असं तुमच्या आमदारांनीच तुमच्यावर आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेस नेते आणि खासदार प्रणिती शिंदे भाजपत जाणार आहेत असा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये डील झाल्याचंही सुजात आंबेडकर म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापूरमध्ये आले होते आणि यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केला. आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे असं सुजात आंबेडकर म्हणाले. भाजप RSS निवडणूक नाही लढत ना. निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असतं. पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस. आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या. पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत.
नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. अकोल्यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत काल मोठा गोंधळ उडाला. अकोल्यातील गडंकी भागातील जुल्फिकार अली मैदानावरती ओवैसींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन असदुद्दीन ओवैसींनी केल्यामुळे सभास्थळी मोठी चेंगराचेंगरी झाली. आयोजक आणि ओवैसींच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेमध्ये काल एकच गोंधळ उडाला. लोक कठडे तोडून व्यासपीठाच्या दिशेनं धावले. या गर्दीवरती नियंत्रण आणताना पोलिसांच्या नाके नऊ काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुज्जतही घातली. अखेर सभास्थळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अरे मेरे को प्रॉब्लम नहीं है, तुम कहीं को रोक रहे हो उनको? तेज अप, आराम से बैठो बैठो, ठहरो. अभी जोश में आ गए. इतना करीब मोदी के रैली में आते कोई, अजीत पवार के रैली में आते, कांग्रेस के रैली में आते, शिंदे के रैली में आते, उद्धव ठाकरे के रैली में आते. ये अपना हमारा दिल का कनेक्शन है, बीच में मत आओ कोई भी. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार निशाणा साधला. हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला या नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवैसींनी पलटवार केला. ते अमरावतीतल्या प्रचार सभेत बोलत होते. मौलाना 19 बच्चे पैदा किए. मौलाना मैं हार गया 6 में, आप 19 में कामयाब हो. तो किसी ने कह दिया हमको भी 4 पैदा करना है. 4 नहीं 8 पैदा करवा. कौन रोक रहा आपको? करो, पैदा करो. अरे खुद मोहन भागवत बोल रहे बच्चे पैदा करो. चंद्रबाबू नायडू मोदी के साथ है, बच्चे पैदा करो. अब पैदा कहीं को नहीं कर रहे, करो ना, पैदा करो. 19 पैदा करे तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. अमरावतीत भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्या नवनीत राणा मैदानात उतरल्याचं चित्र आहे. प्रभाग क्रमांक 19 साईनगरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा नवनीत राणा यांच्या हस्ते शुभारंभ झाला. साई मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली आणि यामुळे तुषार भारती आणि राणा वाद वाढण्याची शक्यता आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 19 साईनगर इथे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी पार पडला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.